वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण जॉईंट्स हा भाग पाहत होतो. देर आर 3 टाइप्स ऑफ जॉईंट्स. वन फायब्रस जॉईंट, इमूवेबल जॉईंट ज्याला म्हणतात. सेकंड वन इज द कार्टिलेजिनियस, दॅट इज पार्शियली मूवेबल जॉईंट और स्लाइटली मूवेबल जॉईंट. And the third one are the synovial joints that are freely movable joints. They are also called as diorthosis. It is characterized by presence of space that is called as synovial cavity between the articulating bones that allows free movement at that joint. Synovial joints हे नाव का आहे तर जे आर्टिक्युलेटिंग बोन्स आहेत या बोन्समध्ये जी स्पेस आहे तिला सायनोवियल कॅव्हिटी असं म्हटलं जातं आणि त्या कॅव्हिटीमुळं या जॉईंटमध्ये आपल्याला फ्री मूवमेंट पाहायला मिळते. आर्टिक्युलेटिंग सरफेसेस ऑफ बोन्स आर कवर्ड विथ हायलाईन कार्टिलेज. हे जे आर्टिक्युलेटिंग किंवा जॉईंट फॉर्म करणारे जे बोन्स आहेत त्यावर हायलाईन कार्टिलेजचं कवर आहे. इट रेड्युसेस फ्रिक्शन ड्युरिंग मूवमेंट अँड हेल्प टू ॲब्सॉर्ब शॉक. हे जे हायलाईन कार्टिलेज आहे याचं फंक्शन काय आहे की मूवमेंटच्या वेळेस होणारं जे काही फ्रिक्शन आहे, घर्षण आहे, हे कमी करणं आणि शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करणं. सायनोवियल कॅव्हिटी इज लाईन्ड बाय सायनोवियल मेम्ब्रेन. यामध्ये असणारी मेम्ब्रेन कोणती आहे? सायनोवियल मेम्ब्रेन. अँड दॅट फॉर्म्स सायनोवियल कॅप्सूल. याच्यापासून एक सायनोवियल कॅप्सूल हे तयार केलं जातं. दॅट सायनोवियल मेम्ब्रेन सिक्रेट्स सायनोवियल फ्लुइड. या मेम्ब्रेनद्वारे जे लिक्विड सिक्रेट केलं जातं, तयार केलं जातं त्याला सायनोवियल फ्लुइड असं म्हणतात. सायनोवियल फ्लुइड इज अ क्लिअर व्हिस्कस स्ट्रॉ कलर्ड फ्लुइड. सायनोवियल फ्लुइड हे कसं आहे? क्लिअर आहे, व्हिस्कस आहे, स्ट्रॉ कलर आहे अँड सिमिलर टू लिम्फ. लसिकासारखं याचं कंपोजिशन आहे. इट इज व्हिस्कस ड्यू टू हायल्युरोनिक ॲसिड. याची व्हिस्कॉसिटी म्हणजे यात असणारा जो चिकटपणा आहे दॅट इज ड्यू टू हायल्युरोनिक ॲसिड. दिस फ्लुइड कंटेन्स न्यूट्रियंट्स, म्युकस, फॅगोसायटिक सेल्स टू रिमूव्ह द मायक्रोब्स. बघा फिगरमध्ये दोन बोन्स एकमेकांना जॉईंट व्हायलेत. त्याच्यावर असणारं जे कवर आहे ते आहे कोणतं कार्टिलेज आहे? हायलाईन कार्टिलेजनी ते कवर आहे. त्यानंतर मध्ये असणारी लेअर आहे फायब्रस लेअर आणि त्या फायब्रस लेअरमध्ये असणारी मेम्ब्रेन आहे सायनोवियल मेम्ब्रेन. सायनोवियल मेम्ब्रेनद्वारे तयार होणारं सायनोवियल फ्लुइड जे की कॅव्हिटीमध्ये आहे त्या कॅव्हिटीला म्हणलं जातं सायनोवियल कॅव्हिटी. आणि दोन बोन एकमेकांना कार्टिलेजद्वारे जोडले जातात. ओके. Then functions of synovial fluid are it lubricates the joint. वंगणासारखं काम करते. It absorbs shock. It gives a nutrition to hyaline cartilage. Hyaline cartilage ला nutrition देणं. Remove waste material from that hyaline cartilageous cell. Then phagocytic cells destroy microbes and cellular debris that is formed by wear and tear mechanism of the body. बरोबर आहे. म्हणजे लुब्रिकेशन म्हणून काम करणं, शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करणं, हायलाईन कार्टिलेजला न्यूट्रिशन देणं, त्यानंतर हायलाईन कार्टिलेजमधून वेस्ट मटेरियल घेऊन जाणं, याशिवाय फॅगोसायटिक सेल्स ज्या की त्या ठिकाणी असणारं काही इन्फेक्शन असेल, मायक्रोब्स असतील तर त्यांना डिस्ट्रॉय करणाऱ्या सेल्सही त्यामध्ये असतात. आणि जे काही शरीरामध्ये चालणारं वियर अँड टियर मेकॅनिझम असते त्याद्वारे तयार होणारे जे सेल्युलर डेब्रिस आहेत, घटक आहेत, जे की टाकाऊ पदार्थ आहेत ते त्या ठिकाणाहून घेऊन जाणं किंवा त्याला डिस्ट्रॉय करणं. दीज आर द फंक्शन्स ऑफ सायनोवियल फ्लुइड. द जॉईंट इज प्रोव्हाइडेड बाय कॅप्सुलार लिगामेंट अँड न्यूमरस ॲसेसरी लिगामेंट्स. यामध्ये जॉईंट्स आहेत, यामध्ये जोडणारे जे बोन्स आहेत ते बोन्स वेगवेगळ्या लिगामेंट्सद्वारा कव्हर केले जातात. and these ligament help to avoid dislocation of joints. या लिगामेंट्समुळं जॉईंट्सचं डिसलोकेशन म्हणजे बोन्स जे आहेत यांचं डिसलोकेशन हे टाळता येतं. कारण लिगामेंट्सद्वारे जॉईंट हे त्या ठिकाणी प्रॉपरली बसवले जातात. डिसलोकेशन म्हणजे त्या
जागेपासून सरकणे. जसं आपण पाहिलं कॅप्सुलार लिगामेंट हा त्याला चारी बाजूनी कव्हर करतो आणि त्या कव्हरिंगमुळं बोन्सचं डिस्लोकेशन हे थांबवलं जातं. Then types of synovial joints. There are 6 types of synovial joints: pivot joint, ball and socket joint, hinge joint, condyloid joint, gliding joint and saddle joint. तर पहिला प्रकार बघू आपण pivot joint. The rounded or pointed surface of one bone articulate with a ring formed partly by another bone and partly by ligament. This is pivot joint. And therefore rotation only around its own longitudinal axis is possible. आता पायवोट जॉईंटमध्ये काय आहे, एक जॉईंट आहे ज्यामध्ये रिंग शेप कॅव्हिटी आहे आणि दुसरा बोन आहे की ज्यामध्ये एक पॉइंटेड स्ट्रक्चर आहे आणि त्यामुळं हा जॉईंट तयार केला जातो. परंतु यामध्ये जी मूवमेंट आहे ती फक्त लॉन्जिट्युडनल ॲक्सिसवरच असणारी मूवमेंट आहे. In joint between atlas and axis vertebra, the head turns sideways to form no joint. याचं एक्झाम्पल म्हणजे सर्वायकल वर्टिब्रामध्ये असणारा ॲटलास आणि ॲक्सिस आहे. तर ॲटलास जो आहे, पहिला जो बोन आहे, तर यामध्ये जी कॅव्हिटी आहे, रिंग शेप्ड कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीमध्ये जो सेकंड बोन आहे ॲक्सिस, त्या ॲक्सिसची ओडोंटॉइड प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी फिक्स केली जाते आणि त्या प्रोसेसच्या आधारावर पहिला जो ॲटलास बोन आहे याची लॉन्जिट्युडनल डायरेक्शनमध्ये मूवमेंट होते आणि ॲक्शन ही नो हे दाखवणारी आहे, म्हणून ह्या जॉईंटला म्हणलं जातं नो जॉईंट बिटवीन ॲटलास अँड ॲक्सिस. दॅट इज एक्झाम्पल ऑफ पायवोट जॉईंट. देन बॉल अँड सॉकेट जॉईंट. In this ball-like structure of one bone fit into cup-like socket of other bone and form a movable joint. आता यामध्ये एक जो बोन आहे याच्यामध्ये बॉलसारखं गोलाकार स्ट्रक्चर आहे आणि दुसरा जो बोन आहे यामध्ये कप शेप्ड सॉकेट कॅव्हिटी लाईक स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळं हा जो बॉल लाईक स्ट्रक्चर आहे हा आता सॉकेटमध्ये बसवला जातो आणि आपल्याला मूवमेंट पाहायला मिळते. मल्टी ॲक्सियल मूवमेंट इज पॉसिबल. यामध्ये मल्टी ॲक्सियल व्हरायटी डायरेक्शनमध्ये मूवमेंट ही होत असते. दिस टाईप ऑफ जॉईंट ऑलवेज अलाव मूवमेंट अलॉंग 3 ॲक्सेस इन ऑल डायरेक्शन. एक्झाम्पल शोल्डर जॉईंट अँड हिप जॉईंट. दोन्ही जॉईंट जर आपण पाहिले तर यामध्ये ह्युमरस किंवा फिमर याचा बॉल लाईक स्ट्रक्चर हे पेक्टोरल गर्डल असेल तर ग्लिनॉइड कॅव्हिटीमध्ये आणि पेल्विक गर्डल असेल तर ॲसिटाबुलम कॅव्हिटीमध्ये या बॉलच्या किंवा या हेडच्या मूवमेंट ह्या होत असतात. आता मल्टी ॲक्सियल मूवमेंट म्हणजे जसं आपण पाहतो शोल्डर जॉईंटमध्ये ॲडक्शन, ॲबडक्शन, बरोबर आहे, त्यानंतर इलिव्हेशन, या सगळ्या मूवमेंट आपल्याला पाहायला मिळतात. किंवा सरकमडक्शन, हात आपण पूर्ण गोलाकारसुद्धा फिरवू शकतो, समोरच्या बाजूला उचलू शकतो, पाठीमागच्या बाजूला उचलू शकतो, शरीरापासून दूर नेऊ शकतो, जवळ आणू शकतो. अशा व्हरायटी ऑफ डायरेक्शनमध्ये सगळ्यात जास्त मूवमेंट असणारा जॉईंट म्हणजे बॉल अँड सॉकेट जॉईंट. त्यानंतर आहे हिंज जॉईंट. इन दिस टाईप कॉन्व्हेक्स सरफेस ऑफ वन बोन फिट इन टू कॉन्केव्ह सरफेस ऑफ अनदर बोन. यामध्ये कसं आहे की एक जो बोन आहे याचं एंड हे कॉन्व्हेक्स आहे तर दुसरं कॉन्केव आहे, सॉकेट लाईक स्ट्रक्चर तयार करते आणि जॉईंट हा तयार होतो. इन मोस्ट हिंज जॉईंट वन बोन रिमेन स्टेशनरी अँड अदर मूव्ह. यामध्ये एक बोन हा स्टेशनरी असतो तर दुसरा बोन यामध्ये आपल्याला मूवमेंट पाहायला मिळते. अँग्युलर ओपनिंग अँड क्लोजिंग मोशन लाईक दॅट ऑफ हिंज इज पॉसिबल. जसं आपण पाहतो हिंज म्हणजे जे दार आहे, ज्या दाराचं जे काय म्हणता येईल चौकट आहे आणि दार आहे, तर यामध्ये आपण पाहतो की दाराची मूवमेंट ही युनिडायरेक्शनलच असते, एकाच डायरेक्शनने ते उघडते किंवा बंद होते. त्याला आपल्याला मल्टी डायरेक्शनमध्ये फिरवता येत नाही. का? कारण चौकट आणि दार यांच्यामध्ये जोडली जाणारी जी कडी आहे ज्याच्यामुळे दार हे चौकटीला बसतं आहे ते जसं हिंजप्रमाणे काम करते. जसं आपण पाहतो खिडकी जी आहे ही ज्या डायरेक्शनमध्ये उघडते तिथून फक्त आपण तिला बंद करू शकतो, बंद केल्यानंतर त्याला आणखी आपण मध्ये आणू शकत नाही. तशी मूवमेंट ही हिंज जॉईंटमुळे पाहायला मिळते.
दिस जॉईंट शो मोनोॲक्सियल म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये मुवमेंट लाईक फ्लेक्शन अँड एक्सटेन्शन लाईक एल्बो जॉईंट अँड नी जॉईंट. जसं आपण पाहिलं एल्बो जॉईंट याच्याद्वारे आपण फोर आर्म ही अप्पर आर्मच्या जवळ नेऊ शकतो म्हणजे फ्लेक्शन, अप्पर आर्मपासून दूर नेऊ शकतो एक्सटेन्शन. हीच मुवमेंट पॉसिबल होते. पाठीमागच्या बाजूने आपण अप्पर आर्मकडे फोर आर्मला नेऊ शकत नाही. फक्त आपण समोरच्या बाजूनेच फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन ही मुवमेंट करू शकतो. किंवा नी जॉईंटचा जर विचार केला तर फक्त आपण पाठीमागच्या बाजूने फ्लेक्शन एक्सटेन्शन करू शकतो. पाय हा मांडीच्या जवळ आणणे किंवा दूर नेणे करू शकतो. समोरच्या बाजूने आपण हे करू शकत नाही. म्हणजे इथं आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मुवमेंट ही मिळत असते. अँड सच जॉईंट्स आर हिंज जॉईंट्स. Then is condyloid joint. It is also called as ellipsoid joint. The convex oval shaped projection of one bone fit into oval shaped depression of other bone. आता यामध्ये एकाचा भाग कॉन्व्हेक्स आकाराचा आहे तर दुसऱ्याला ओव्हल शेप्ड डिप्रेशन आहे. इट इज बायॲक्सियल जॉईंट. यामध्ये आपल्याला दोन डायरेक्शनमध्ये मुवमेंट पाहायला मिळते. दॅट इज फ्लेक्शन अँड एक्सटेन्शन जवळ येणे किंवा दूर नेणे, ॲडक्शन आणि ॲबडक्शन शरीराच्या जवळ किंवा दूर नेणे, आणि सर्कमडक्शन यासारख्या मुवमेंट ह्या पॉसिबल आहेत. एक्झाम्पल इज मेटाकार्पेलरी फॅलेंजियल जॉईंट. जे मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस आहेत यांच्यामध्ये असणारा जो जॉईंट आहे दॅट इज कॉन्डिलॉइड जॉईंट. देन इज ग्लाइडिंग जॉईंट, अ प्लानर जॉईंट where articulating surfaces of bones are flat or they are slightly curved. ग्लायडिंग जॉईंटमध्ये जे बोन्स आहेत त्यांचे आर्टिक्युलेटिंग सरफेस जोडले जाणारे सरफेस हे थोडेसे फ्लॅट आहेत. दीज जॉईंट्स आर नॉन ॲक्सियल बिकॉज मोशन दे अलाव दॅट डझंट ऑकर अलॉंग द ॲक्सिस ऑर अ प्लेन. यामध्ये दाखवली जाणारी जी काही मुवमेंट आहे ती मोनो ॲक्सियल आहे. लाईक इंटरकार्पेल अँड इंटरटार्सल जॉईंट. कार्पेलरी बोन्स किंवा टार्सल बोन्स जे आहेत यांच्यामध्ये असणारा जो जॉईंट आहे त्याला ग्लायडिंग जॉईंट असं म्हणतात. त्यानंतर आहे सॅडल जॉईंट. दिस जॉईंट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ होमोसेपियन. ह्युमन बिईंगमध्ये असणारा हा कॅरेक्टरिस्टिक असणारा महत्त्वाचा असा जॉईंट आहे सॅडल जॉईंट. इन दिस जॉईंट आर्टिक्युलर सरफेस ऑफ वन बोन इज सॅडल लाईक. सॅडल म्हणजे याला खोगीर असं म्हणतात. घोड्याच्या पाठीवर टाकलं जाणारं जे स्ट्रक्चर आहे खोगीर. बाजूला फिगरमध्ये बघा तुम्ही एक जॉईंट यामध्ये कंप्लीट खड्डा आपल्याला पाहायला मिळतो दॅट इज लाईक सॅडल. अँड दॅट ऑफ अदर बोन दॅट फिट इन सच सॅडल ॲज सिटिंग रायडर वूड सिट. जसं घोड्यावर बसणारा घोडेस्वार हा जसा बसतो त्या पद्धतीने दुसरं बोन हे त्या सॅडलवर व्यवस्थित बसवलेलं असतं. ईच बोन हॅज बोथ कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स एरिया. प्रत्येक बोनमध्ये दोन्ही स्ट्रक्चर पाहायला मिळतात कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. इट इज अ मॉडिफाईड कॉन्डिलॉइड जॉईंट इन विच मुवमेंट इज फ्री मुवमेंट. आता सॅडल जॉईंट हा कॉन्डिलॉइड जॉईंटचाच एक प्रकार म्हणला जाईल कारण यामध्ये त्याच्याहीपेक्षा आणखी फ्री मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. इट इज अ बायॲक्सियल जॉईंट and that allows flexion and extension, circumduction and adduction आणि abduction या मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतात. दिस एक्झाम्पल इज कार्पो मेटाकार्पेलर जॉईंट बिटवीन ट्रॅपेझियम कार्पेल अँड मेटाकार्पेल ऑफ थंब. कार्पेलचे जे बोन आहेत रिस्ट जॉईंट तयार करणारा जो अंगठ्याकडून येणारा जो कार्पेलरी बोन आहे ज्याचं नाव आहे ट्रॅपेझियम त्याच्यामध्ये आणि थंबचा जो मेटाकार्पेल आहे त्यांच्यामध्ये होणारा जो जॉईंट आहे दॅट इज द सॅडल जॉईंट. बेस ऑफ थंबला जे जॉईंट आहे तो म्हणजे आहे सॅडल जॉईंट. ह्याच्यामध्ये बायॲक्सियल मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत असते. अशा पद्धतीने पायवोट जॉईंट, नो जॉईंट, बॉल अँड सॉकेट म्हणजे शोल्डर जॉईंट, हिप जॉईंट, हिंज जॉईंट म्हणजे एल्बो जॉईंट, नी जॉईंट, त्यानंतर कॉन्डिलॉइड जॉईंट जे आपल्याला ह्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. रिस्ट जॉईंटचे जे इंटरकार्पेलरी जॉईंटमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर ग्लायडिंग जॉईंट इंटरटार्सलमध्ये पाहायला मिळणारे आणि सॅडल जॉईंट जे की ट्रॅपेझियम आणि थंबचा मेटाकार्पेलरी जॉईंट बोन आहे या दोघांमध्ये होणारा जॉईंट. दिस इज ऑल अबाउट द सायनोवियल जॉईंट्स विच शो फ्री मुवमेंट. यामध्ये असणाऱ्या
स्पेसला सायनोव्हियल कॅव्हिटी म्हणायचं, ज्यामध्ये सायनोव्हियल मेम्ब्रेन आहे. सायनोव्हियल मेम्ब्रेनद्वारे सायनोव्हियल फ्लूइड तयार केलं जातं, जे की शॉक ॲब्सॉर्बर, फ्री मुवमेंट्स देणारं फ्लूइड आहे. सो हेअर आर सम क्वेश्चन्स. सॉल्व. थँक्यू.